तर माझ्या देवघरात कोणते देव आहेत, देवघराच्या बाजूला काय काय सामान ठेवलेलं आहे किंवा देवासाठी कोणते वस्त्र किंवा काय काय लागतं ते मी काय गोष्टी ठेवलेल्या आहेत ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याआधी जर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे। सगळ्यात आधी देवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर देवघर छान पुसून घेतलं आणि स्वामी महाराजांना सगळ्यात आधी आंघोळ घातली। तर आंघोळ कशा पद्धतीने घालती ते सुद्धा शेअर केलेलं आहे। आंघोळ झालेली आहे सर्व देवांची। त्यानंतर बघा लाल कलरचं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। त्यानंतर स्वामी महाराजांसाठी सेपरेट आपलं वस्त्र आहेत, आसन आहेत आणि साईडला 2 लोड आहेत। त्यानंतर बघा स्वामी महाराजांना छान असा फेटा घातलेला आहे। तर तो फेटा सुद्धा मी घरीच बनवलेला आहे। त्यांच्या गळ्यामध्ये जो शेला आहे तो सुद्धा मी घरीच बनवलेला आहे। आणि आपले बाळकृष्णांचा सुद्धा ड्रेस तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर दिसत आहे, तो सुद्धा मी घरी बनवलेला आहे। आणि त्यांच्यावर बाळकृष्णांचा जो पेशवाई फेटा आहे तो सुद्धा मी घरी बनवलेला आहे। तर अशा भरपूर वस्त्र मी घरी बनवलेले आहे। तर तुम्हाला नक्कीच बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा। जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या मी तुम्हाला माझे वस्त्र किंवा देवांना कोणते वस्त्र मी स्वतः बनवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। बोलता बोलता एकीकडे छान देवपूजा करून घेतलेली आहे। प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि अगरबत्ती लावल्यावर तर घरामध्ये जो सुगंध दरवळतो अगदी फ्रेश होतो, माइंड अगदी फ्रेश होतो आणि काम करण्याची सुद्धा इच्छा होते। त्यानंतर छान देवासमोर रांगोळी पावलं काढून घेणार आहेत। रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात करते। हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मजेतच राहा। आय होप सगळे व्हिडिओ बघतच असेल। तर व्हिडिओ आज थोडासा इंटरेस्टिंग आहे। तर मला कमेंट आली होती, एका ताईंची कमेंट होती की तुमच्या म्हणजे देवघर कसं आहेत किंवा देवघराच्या बाजूला तुम्ही काय काय ठेवलेलं आहेत किंवा कोणत्या वस्तू आहेत ते आम्हाला शेअर करा। तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। स्पेशली त्या ताईंसाठी ताईंना माझी भगवद्गीता बघायची होती। तर भगवद्गीता मी दाखवते आता। छोटी मिनी भगवद्गीता आहेत ही। तर ही भगवद्गीता तुम्हाला दिसतच असेल। तर अगदी म्हणजे मिनी पॉकेट फ्रेंडली आहेत। तुम्ही कुठेही हिला कॅरी करू शकतात। तुम्हाला जर कुठे गेल्यावरती भगवद्गीता वाचायची असेल, अखंड याच्यामध्ये पूर्ण भगवद्गीता आहेत आणि हिची प्राइस आहेत, हिची प्राइस तुम्ही बघू शकता 15 रुपये आहे। आणि ही तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी किंवा बुक शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल। आणि मी नाशिकला राहते, त्यामुळे आमच्या इथे जे लोक नाशिकला राहत असतील, बघत असतील व्हिडिओ, तर त्यांना माहीतच असेल की आपलं बुक स्टेशनरी जे आहे दही पुलावरती, तिथून मी ही घेतलेली होती। तर अगदी म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहेत, खूप मस्त आहेत आणि आपल्याला जर कुठे अध्याय वाचायचं असेल आपण मस्तपैकी कॅरी करू शकतो। अशी पॉकेट फ्रेंडली अशी ही माझी भगवद्गीता आहे। तर ही रोज मी देवारातच ठेवत असते, रोज याची पूजा वगैरे करून घेत असते। तर त्यानंतर व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला। बघा देवपूजा छान अशी करून झालेली होती। तर म्हटलं तुम्हाला आता शेअर करूया की माझ्या देवघरामध्ये कोणते कोणते देव आहेत, देवघराच्या बाजूला काय काय आहेत तर ते सांगणार आहेत। तर सगळ्यात आधी बघा हे जे म्हणजे ही सरस्वतीची म्हणजे रांगोळी आहेत, म्हणजे ही सुद्धा मी देवघरातच ठेवत असते। त्यानंतर हे जे हाती आहेत 2, ते हत्ती पण मी आमच्या नाशिकवरून सराफ बाजारामध्ये पूर्ण म्हणजे देवांचं शॉप आहे, तिथे म्हणजे तुम्हाला भेटून जाईल, तुम्हाला जर पाहिजे असेल तसंच सेम। तर त्यानंतर बघा हे स्वामी समर्थांची फोटो आहेत। त्यानंतर ज्या पादुका आहेत त्या मी अक्कलकोटवरनं आणलेल्या आहेत। तर अक्कलकोटवरनं मी म्हणजे घेतल्या होत्या स्वामी समर्थ महाराजांसाठी। तर माझ्याकडं मूर्ती होती पण पादुका नव्हत्या, त्यामुळे मग आता मागे जाणं झालंच होतं, तर त्यामुळे मी तिथून घेतल्या। आणि बघा स्वामी समर्थ तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसत आहेत, किती छान रूप दिसत आहे त्यांचं। आणि त्यांचा जो म्हणजे गळ्यातला शेला वगैरे दिसत आहे ना, तर तो मी स्वतः बनवेल आहे शेला। परत त्यानंतर जो फेटा आहे स्वामी समर्थांचा जो फेटा आहे तो सुद्धा मी स्वतःच घरी बनवलेला आहे। आणि त्यानंतर बघा इथं बाळकृष्ण आहेत, बाळकृष्णांचा पण जो
ड्रेस आहे, जे वस्त्र आहे ते स्वतः मी घरी बनवलेले आहेत. असे भरपूर वस्त्र मी बनवलेले आहेत, स्वामी समर्थांचे म्हणा, बाळकृष्णांचे म्हणा. तर मी असे फेटा सुद्धा बघा, हा फेटा सुद्धा मी बाजीराव पेशवाई फेटा जो आहे तो मी घरीच बनवलेला आहे. तर मी वस्त्र सुद्धा घरी शिवून घेते आणि मला वस्त्र बनवता येतात, शिवता येतात. आणि वस्त्रांचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल, देवांचे कोणते कोणते वस्त्र आहेत माझ्याकडे आणि भरपूर वस्त्र आहेत. गळ्यातल्या माळा सुद्धा मी बनवलेल्या आहेत घरच्या घरी, त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला वस्त्र बघायला देवाचे आवडतील का. आणि त्यानंतर बघा, ह्या ज्या कवड्या आहेत त्या लक्ष्मीकारक कवड्या आहेत. तुम्ही या देवाऱ्यामध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहील, कारण नेहमी लक्ष्मीला अगदी प्रिय अशा या कवड्या आहेत. पिवळ्या कवड्या ठेवलेल्या आहेत, 7 पिवळ्या कवड्या तांदळामध्ये ठेवायच्या आहेत. आणि बघा, इथे बाजूलाच तुम्हाला श्रीयंत्र दिसत असेल. श्रीयंत्र पण मी कपालेश्वरच्या इथून घेतलेलं आहे. जे नाशिकला राहत असेल त्यांना माहीतच असेल, तर कपालेश्वरला बाजूला शॉप आहे, तिथून मी हे परचेस केलेलं. आणि यावरती जी कमळगट्ट्याची माळ आहे तर ती सुद्धा तिथूनच घेतलेली होती. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि भरपूर माझ्याकडे जितके सारे देव आहेत ते मी आमच्या नाशिकवरूनच घेतलेले आहेत. तर स्वामी महाराजांचं आज बघू शकतात, छान असं मस्त वस्त्र घालून मस्त शृंगार केलेला आहेत आणि अगदी गोड दिसत आहेत. अगदी म्हणजे त्यांना बघावं असं वाटत आहे, प्रसन्न दिसत आहेत. त्यानंतर बघा, त्यावरती जे म्हणजे देवघरावरती मी फक्त म्हणजे हे ठेवते. आणि त्यानंतर बघा, इथे पोथी आहेत, गुरुचरित्र पारायणाची पोथी आहेत. माझ्या मिस्टरांनी आणलेली होती आणि त्यांनी हे पारायण 2दा केलेलं आहे, त्यामुळे ही आम्ही लाल वस्त्रामध्ये ठेवतो. त्यानंतर हे विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आहे, त्याच्या बाजूला बघा तुम्हाला दिसत असेल. आणि ही जप करण्याची माळ आहे ती मी इथे ठेवते. तर त्याच्या बाजूला मी काय काय ठेवलेलं आहे, तर हा विष्णू सत्यनारायण पूजेसाठी जो फोटो लागतो तो मी आणलेला आहे, तो इथे ठेवलेला आहे बाजूला. त्यानंतर इथे बघा तुम्हाला मोरपंख दिसत असतील. हे माझी आजी म्हणजे आता मागे वृंदावनला गेलेली होती, तिथून हा मोरपंख आणलेला होता. आणि ही बासुरी ही सुद्धा वृंदावनवरनच आणलेली आहे. आणि हे जे मोरपीस आहेत ते घरामध्ये खूप शुभ असतात, देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. तर माझ्याकडे भरपूर सारे मोरपंख झालेले आहेत आणि देवघरामध्ये ठेवल्याने चांगलं असतात. बाळकृष्णांची ही जी बासुरी आहेत, बासुरी सुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकतात. त्यानंतर बघा, इथे हा माझा म्हणजे ही जी म्हणजे तुम्हाला रॅक दिसत असेल, 3 कप्प्यावाली ही रॅक आहे. तर मी अशी परचेस केलेली होती, कारण माझं देवघराचं जे सामान आहे तर ठेवण्यासाठी ड्रॉवर छोटा आहे, त्यामुळे मला इथे हे रॅक घ्यायला लागलेली होती. तर ही 300 रुपयाला घेतली होती मी रॅक. आणि हे जे तुम्हाला देवघराच्या खालती जे कागद दिसत असेल, पेपर दिसत असेल, हा सुद्धा म्हणजे असा कडक आहेत. आणि हा मी मुद्दाहून अंथरलेला आहे, कारण यामुळे काय होतं ना की खाली खराब होत नाही, देवारा सुद्धा अगदी म्हणजे व्यवस्थित राहतो आणि डाग वगैरे सुद्धा होत नाही. त्यामुळे हे असा पेपर मी अंथरून त्यावरती देवघर ठेवलेला आहे. बघा, इथे आता हे जे पुस्तकं आहेत, हा डमरू आहेत. हा डमरू तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्यानंतर बघा, हे इतकी सारी पुस्तकं आहेत, यामध्ये शिवलेले अमृत आहेत. त्यानंतर हनुमान चालीसा आहे. त्यानंतर नित्यसेवाचं स्तोत्र आणि मंत्राचं पुस्तक आहेत, हे मी दिंडोरीवरनं घेतलं केंद्रातून. त्यानंतर नित्यसेवा, स्वामी समर्थांचं सारामृत आहेत. आणि ह्या ज्या दिसत आहेत या 3 प्रकारच्या भगवद्गीता आहेत. यामध्ये या 3ही भगवद्गीता, ही मिनी भगवद्गीता तर मी परचेस केलेली आहेत, पण या 3ही भगवद्गीता मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत आणि या अगदी फ्रीमध्ये आलेल्या आहेत. तर याची वेबसाईट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याची लिंक शेअर करील आणि कसं ऑर्डर करायचं ते सुद्धा त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर बघा, या ज्या भगवद्गीता आहेत त्या भगवद्गीता मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अगदी फ्री परचेस आहेत आणि यामध्ये लँग्वेजेसमध्ये सगळ्या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत. तर मी हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही पण मी लँग्वेजमध्ये भगवद्गीता ऑर्डर केलेल्या होत्या. तर अशा प्रकारे मला 3 भगवद्गीता ऑर्डर केल्यामुळे आलेल्या होत्या. तर ह्या सुद्धा मी कधी कधी वाचते. आणि त्यानंतर बघा, खालच्या ज्या कप्प्यामध्ये मी काय ठेवते ना, तर इथे मोठे वस्त्र आहेत जे पाटावरती आपल्याला अंथरायचे असतात, तर हे यामध्ये पॅक करून ठेवलेले असतात, जे कधीतरी लागतात. त्यानंतर इथे बघा, हे कापूर इथेच ठेवते. त्यानंतर यामध्ये मी छोटीशी
किटली दिसत आहे, यामध्ये मी गावठी तूप ठेवते. देवाचं जे तूप लागतं देवासाठी, तर हे तूप यामध्ये ठेवते. मागे गुलाबजल दिसत असेल, गुलाबजलच्या बाजूला काळी तीळ आहे. तर काळी तीळ भगवान महादेवांना अगदी प्रिय असते, त्यामुळे ही काळी तीळ मी इथेच ठेवते आणि ती सुद्धा तुम्ही दर सोमवारी महादेवांना व्हायची आहेत. त्यानंतर बघा इथे खालती सर्वात खालचा जो टप्पा आहे तिथे रांगोळीचे साचे ठेवलेले आहेत. जे रोज मला इथे रांगोळी काढायला लागतात ते साचे मी इथे ठेवलेले असतात. आणि त्याच्या मागे जो डब्बा आहे, हा जो डब्बा आहे यामध्ये माझ्या म्हणजे देवांचं वस्त्र जे आहेत त्यांचा खजिना आहे. म्हणजे इतके सारे वस्त्र आहेत. तुम्हाला जर बघायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल कोणते कोणते वस्त्र आहेत. तुम्हाला घालून सुद्धा दाखवेल मी वस्त्र देवांना कसे दिसतात. तर त्यानंतर बघा हे जे हळदी कुंकाचे जे पाऊच आहेत हे लालबागवरनं आणलेले होते. लालबागला आम्ही गेलेलो दर्शनाला, तिथून इतके सारे पाऊच मिळाले होते, ते इथे ठेवलेले आहेत. तर त्यानंतर नक्कीच कमेंट करा मला, तुम्हाला हे वस्त्र बघायला जर वस्त्र कसे शिवलेले ते बघायचे असतील तर. त्यानंतर इथे बाजूलाच तिळाचं तेल आहे, जे आपण रोजचा दिवा लावतो, तर ते मी तिळाचं तेलच वापरत असते देवासाठी खास. आणि हे गोमूत्र आहेत, गोमूत्र घरामध्ये शिंपडण्यासाठी किंवा घरामध्ये पूजेसाठी लागण्यासाठी मी हे गोमूत्र आणलेलं आहे. त्यानंतर बघा इथे बाजूला कॉर्नरला तुम्हाला झाडू आणि सुपली दिसत असेल, तर ही देवाचीच आहेत. इथे जर देवाचं जर काही साफ करायचं असेल तर ही सुपली आणि झाडू सेपरेट मी देवापाशी ठेवते. त्यानंतर पुढे इथे बघा अगरबत्ती आहेत. अगरबत्तीचं हे मी डीमार्टमधून आणलं होतं. तर कापूरचं लोबान फ्लेवर आहे, अगदी लोबानसारखा वास येतो, घरामध्ये अगदी फ्रेश वाटतं. त्यानंतर पुढे इथे बघा रांगोळी आहेत आणि हा जो चौरंग आहे, हा छोटा चौरंग मी पूजेसाठी मांडत असते, इतर वेळी पूजेसाठी मांडते हा. आणि रांगोळी, व्हाईट रांगोळी आणि हळदी कुंकाचं हे इथेच ठेवत असते. तर अशा पद्धतीने तुमचा प्रश्न म्हणजे ज्या ताईंना माझं देवघराची इथे काय काय आहे ते बघायचं होतं, तर आय होप त्यांचा प्रश्न सुटलेला असेल, त्यांना समजलं असेल की मी काय काय ठेवलेलं आहेत. तर तुम्हाला वस्त्र बघायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल कोणते कोणते वस्त्र आहेत माझ्याकडे आणि तुम्हाला सुद्धा काही आयडिया येतील त्या वस्त्र बघून की मी कसे बनवलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट करा, छान छान मला कमेंट नक्कीच करा, कारण कमेंट केल्याने मला समजतं की तुम्हाला ब्लॉग आवडलेला आहे की नाही आवडलं, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर भेटते आता सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.